पुढच्या आठवड्यामध्ये आमची बैठक होईल, त्यावेळेस आम्ही डिसाईड करू आमची रणनीती. त्याच्यामुळे अजून काय आत्ता त्याच्यावरती काही भाष्य करत नाही. लढणार ना. पॉलिटिकल पार्टी म्हटलं म्हणजे इलेक्शन लढणारच. सध्या म्हणून जरी सगळं दौरा करतायत आणि ते सातत्याने म्हणतात की आमची जर मागणी पूर्ण नाही झाली तर विधानसभेला 288 जागा उमेदवार उभे करणार आणि सरकारचा सुपडा साफ करणार. ते माझं म्हणणं असं आहे की त्यांनी मिळाली तरीही लढावं, नाही मिळाली तरीही लढावं. 288 जागा लढाव्यात, पण त्यांनी एकच करावं त्या ठिकाणी की गरीब मराठा जो आहे या 288 जागेंवरती त्यांनी असणारा आरक्षणाच्या ज्या SC STच्या आहेत त्या सोडून उरलेल्या जागेवरती त्यांनी गरीब मराठा उमेदवार हे उभे करावेत. भवितव्य कशा स्वरूपाचं असेल माहीत नाही. भवितव्य इलेक्शनमधलं कोण सांगू शकतं? भवितव्य कोणी नाही. लोकांच्या मनात असेल तर लोक मतदान देतील. फक्त माझं एवढंच जरांगे पाटलांना राहणार आहे की हे जे 31 खासदार निवडून आलेत मराठा समाजातले, ते सगळे एकमेकांचे नातेवाईक आहेत. आणि ती एकमेकांचे नातेवाईक असल्यामुळे जरांगे पाटील यांना असं सुलभट ठेवलेलं आहे. आता जरांगे पाटील यांना गरीब मराठ्याला न्याय द्यायचा असेल तर त्यांनी SC STच्या जागा सोडून उरलेल्या जागेंवरती असणारा गरीब मराठा हा उमेदवार त्यांनी उभा करावा. हा जो लोकसभेमध्ये तुम्हाला जी मतं मिळाली त्याच्याबद्दल तुम्ही खंत यापूर्वी व्यक्त केलेलीच आहे, पण त्याचं तुम्ही काही मूल्यमापन केलं आहे, आत्मपरीक्षण केलं आहे, काही चुका आढळल्यात का, त्याच्याबद्दल काय सांगा? ते आमचं इंटरनल आहे, ते पब्लिक आम्ही करणार नाही आहे. थोडक्यात तरी नाही, थोडक्यातही नाही. उद्धव ठाकरे सध्या फिरतायत, तुमची मागे युती झाली होती पण सोबत ती तुटलेली आहे. आता त्याच्यात काही राहिलेलं नाही आहे. नंतर सध्या वंचितचा कोणी मित्र असू शकतो का येणाऱ्या विधानसभेत? मला म्हटलं ना, आठ दिवसानंतर आम्ही असं बसणार आहोत. त्यावेळेस आमचे मित्र कोण असतील आणि आमचे दुश्मन कोण असतील ते आम्ही सांगतो. सध्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीमध्ये आणि शिवसेना यांच्यात मोठा भाऊ कोण याच्यावरून वर्चस्वाची लढाई सुरू झालेली दिसते. तुम्ही त्यांनाच विचारा हा प्रश्न, तेच त्याचे उत्तर देतील. काँग्रेसकडून जरा जास्त त्यांच्या सगळ्यांच्या समोर आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न माहीत नाही मला. ते काँग्रेसवाल्यांनाच विचारा. लाडकी बहीण योजनेबद्दल, लाडकी बहीण योजना घोषित केली त्याच्याबद्दल काय? त्याच्याबद्दल मला वाटतं 2-4 ज्या कविता आल्या त्या फार चांगल्या आल्या किंवा कॉमेंट आल्या त्याही फार चांगल्या आल्या की तुम्ही 1,500 रुपये महिना दिलात त्याच्याबद्दल आम्ही आभारी आहोत. पण या 1,500मध्ये आम्हाला गॅस स्वस्त मिळाल का? या 1,500मध्ये मी माझी फी भरू शकते का? या 1,500मध्ये महागाई वाढलेली आहे तर मी पौष्टिक आहार खाऊ शकते का? असे जे अनेक प्रश्न विचारण्यात आलेले आहेत ते माझ्या अंदाजानं बोलकं आहे की तुम्ही आम्हाला 1,500 देण्यापेक्षा या गोष्टी आम्हाला असणाऱ्या आमच्या आवाक्या आणि आमच्या बजेटमध्ये येतील हे असं तुम्ही राज्य करा, अशी जी भावना व्यक्त करण्यात आलेली आहे ती भावना मी असं मानतो की अत्यंत महत्त्वाची आहे आणि ती बोलकी भावना आहे. उलट राज्य शासनाने त्या विद्यार्थिनीच्या कॉमेंट्स जे आहेत त्याला खरं उतरलं पाहिजे असं मी त्या ठिकाणी म्हणेन. हे जे अनुदान जे आहे हे क्षणिक आहे, त्याचा काही उपयोग नाही आहे. वेस्टेज आहे असं तिने असं म्हटलेलं आहे की हा नॅचरल रिसोर्सेसचा आणि देशाच्या रिसोर्सेसचा हा असणारा वेस्टेज आहे. का त्या 1,500तून घेऊन मी काहीच करू शकणार नाही असं तिची व्यथा होती. तुम्ही ऑनलाईन अर्ज मागितले उमेदवारांची, इच्छुक उमेदवारांची विधानसभेसाठी? हो. किती आले, काय आले? नाही, मी त्याच्यात लक्ष घालत नाही आहे. तिथे कमिटी आहे, ती कमिटी त्या ठिकाणी पाहते.
पण दुसरा एक मुद्दा आहे हं. पाठीमागे म्हणजे त्या विषयात तुम्ही सध्या बोलायचं टाळताय पण मागील लोकसभेला काँग्रेससोबत तुमचं अलायन्स होण्याच्या संदर्भात 3-4 तुमच्या बैठका झाल्या होत्या पण तुमची काही अलायन्स होऊ शकलेली नाही. आता काँग्रेसला मोठं यश मिळालं, 13 खासदार त्यांचे निवडून आले, 14वा सुद्धा त्यांना येऊन भेटलेला आहे. त्याच्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स निश्चित वाढला. तर विधानसभेला ते आत्ता तुमच्यासोबत बैठका ते घेतील का असा प्रश्न आहे. आम्ही बसणार का हा तुम्ही काय विचारत नाही. तो तर विचारलं सुरुवातीला. हा म्हणून म्हटलं ना आमची मर्जी असेल तर आम्ही बसू ना, म्हणून म्हटलं आठवड्याभरानंतर आम्ही सांगू तुम्हाला. थँक्यू. चला. उद्धव ठाकरेंचा मेळावा चा. पार पडला. या मेळाव्यात आज उद्धव ठाकरेंचा मेळावा पार पडला. या मेळाव्यादरम्यान त्यांनी मराठा आणि ओबीसीमध्ये महायुती सरकारी वाद घालण्याचा प्रयत्न करत असं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. मी असं म्हणेन उद्या मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलवलेली आहे. त्या बैठकीमध्ये 3 मेन क्लिअर असं मी त्या ठिकाणी मानतोय. एक शरद पवार, दुसरे छगन भुजबळ आणि तिसरं उद्धव ठाकरे. वाद लावता येत आहेत न वाद लावता येत हा इश्यू नाही आहे. इश्यू जो जरांगे पाटलांनी उभा केलेला आहे तो की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या, हा जो प्रश्न उपस्थित केलेला आहे याच्या संदर्भातलं शरद पवार मराठा समाजाचे नेते आहेत, मराठ्यांचे नेते आहेत ते, तर त्यांना ती भूमिका मांडावी लागेल. दुसऱ्या बाजूला छगन भुजबळ त्यांची काय भूमिका आहे ही त्यांना मांडावी लागेल. आणि ओबाटा पक्ष म्हणून दंगल वेगळी आहे, भांडणं लावणं वेगळं आहे, पण तुमच्या पक्षाची भूमिका काय आहे याच्या संदर्भात उद्याची बैठक आहे. त्या उद्याच्या बैठकीमध्ये यांची काय भूमिका आहे ती असं कळेल. मनोज जरांगेंनी जो काही महिन्याभराचा वेळ दिला होता तो आता संपत आलाय, तर त्यामुळे आता सरकार त्या बाबतीत काय म्हणून तर मी म्हटलं ना उद्याची बैठक आहे. तुम्ही यापूर्वी मनोज जरांगे पाटलांसोबत युती करून आपण एक स्वतंत्र पद्धतीने निवडणूक लढूया लोकसभेच्या वेळी असं ठरलं होतं, परंतु आता त्यांनी जी मागणी केली ओबीसी त्यांनीच असं जाहीर केलं की मी 288 जागा लढवणार. त्याच्यामुळे तो प्रश्न निकालात निघाला, म्हणजे आता युतीचं नाही त्यांनीच निकालात काढलेला आहे. तुमची इच्छा आहे का सोबत? आता इच्छेचा प्रश्न राहत नाही राजाभाऊ. सगळे सोयऱ्यांवरून जमत नाही, त्यामुळे सगळ्यांनी जाहीर केले पण तुम्ही प्रस्ताव देऊ इच्छिता का? प्रस्ताव प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये एकदा त्यांनी इच्छा जाहीर केल्यानंतर की आमच्या आम्ही आमच्या संघटनांची पक्षाची भूमिका काय आहे ती माझ्या अंदाजानं आपण स्वीकारली पाहिजे. ती त्यांची भूमिका आहे. जर त्यांनी स्वतंत्र उमेदवार उभा केले तर ते फॉर कोणासाठी राहील मला काय माहिती, त्यांनाच विचारलं पाहिजे. सगळे सोयऱ्यांच्या या सगळ्या मुद्द्यावरून तुम्ही नाही तुम्ही म्हणता. बोलला होतात मागे, खरंच ते वैधानिक आहे का सर किंवा त्याला पर्याय काय? का आंदोलन त्या ते सगळ्या माझं म्हणणं असं आहे की या सगळ्या सोयऱ्यांच्या संदर्भातली उद्या चर्चा होईल, काय होते तेवढी असं बघा आपण, आणि त्याच्यानंतर मग मी बोलेन. मराठा समाजातले काही अभ्यासक आत्ता असं म्हणायला लागले की सगळ्या सोयीची जी मागणी आहे तर ती काही पूर्ण होऊ शकणारी नाही. म्हणजे नाव सांगतो बाळासाहेब सराटे असतील किंवा इतर. ते प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये की ते त्यांचं ओपिनियन आहे, जरांगेंचं आपलं ओपिनियन आहे, त्यांना दिलेले सल्लागार त्यांचं ओपिनियन आहे. शेवटी कोर्टाचं ओपिनियन काय आहे तर ते फायनल होतं, मी असं मानणार आहे. त्याच्यामुळे ह्याचं ओपिनियन काय आणि त्याचं ओपिनियन काय याला मी फार महत्त्व देत नाही. कोर्ट काय ओपिनियन देणार हे त्याच्यातलं महत्त्वाचं आहे. दॅट इज फायनल. चलो, थँक्यू सगळेजण.